नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. तर 1 जानेवारीपासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात येत्या सोमवारला खरीप पीक विमा जमा होणार आहे. तर त्यामध्ये काही जिल्हे वगळण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. व कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर 1 जानेवारीपासून नवीन वर्षानिमित्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा करण्याचा जे काही इथं निर्णय घेण्यात आलेला आहे, तर सोमवारपासून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं पीक विमा जमा होईल. तर त्यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, त्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया असे जे काही इथं जिल्ह्यांची नावे आहे. तर या जिल्ह्यांमध्ये 1 तारखेला म्हणजे सोमवारपासून जे आहे सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं पीक विमा जमा होईल. त्याचप्रमाणे आता नमोचा आणि पी एम किसानचा जर हप्ता तुम्हाला मिळत नसेल, तर असे मिळून तुम्हाला वार्षिक जे 12,000 रुपये मिळत राहते. तर त्याची नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे, त्यानंतर तुम्हाला जर नमो आणि पी एम किसानचा हप्ता मिळत नसेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे बरेच जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेले आहेत व बरेच जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांना जे आहे किंवा 1 एकर 2 एकर अशा शेतकऱ्यांना त्यांचा जो काही पीक विमा आहे तिथं मिळालेले आहे. तर 3 एकरच्या वरील जे काही शेतकरी आहेत, तर त्यांना अधिक काही पीक विमा मिळाला नाही. तर अशा सर्व शेतकऱ्यांचा जो काही रखडलेला खरीप पीक विमा आहे, ते आता 1 तारखेला सोमवारला जमा होईल. व तुमच्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व तुमच्या बँक खात्यात पीक विमा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.